Hello students, today we all are also going to start our 2.5 Swami and friends. Now actually this is the book review Swami and Friends by R.K. Narayan. R.K. Narayan was a very great and powerful outstanding writer, and he shows the picture of rural area in this story. Actually this is the story of a Swami who was also a mischievous, talkative little kid of 10 years old. स्वामी अँड फ्रेंड्स या पाठामध्ये लेखक आर के नारायण, राशीपुरम कृष्णा स्वामी नारायण, a very great writer, tells to us about the information of a small little boy who was 10 years old. Means he tells to us the characteristics of Swami in this lesson. Actually, Swami is a mischievous little talkative kid about 10 years old, and he cannot stay at one place. He was also very busy to wander one place to from the another place. Now he hates going to school as well as he hates mathematics, even worse. School is a frightening and unpleasant experience according to him. He always gets into a trouble and a good beating from his father. All he wants to do is a play under the sun. Kick something, climb a tree, break or damage something, and also trouble somebody or harass somebody. Now this is the typical little life of this small child or this small kid. पहा, आर के नारायण यांनी एक लहान 10 वर्षाच्या मुलाची कथा या पाठामध्ये लिहिलेली आहे. ॲक्च्युअली स्वामी अँड फ्रेंड्स is a very great, beautiful novel, and in this novel he tells to us the character of a Swami who was also living in a British era. पहा, ब्रिटिश कालखंडामध्ये जो काही स्वामी नावाचा 10 वर्षाचा अतिशय खोडकर मुलगा आहे त्याची कथा मांडलेली आहे. एका खोडकर मुलाची ही कथा आहे. स्वामी हा अतिशय खोडकर होता. त्याला शाळेत जाणे अजिबात आवडत नसे. 10 वर्ष वयाच्या मुलाच्या तुलनेत स्वामी हा अत्यंत धाडसी होता आणि धाडसी स्वभावामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असे आणि त्याला वडिलांच्याकडून, त्याच्या पॅरेंट्सकडून नेहमी मारही मिळत असे. स्वामी अतिशय टॉकेटिव्ह म्हणजे बडबड्या मुलगा होता आणि कोणत्याही स्थितीमध्ये आपण गोड बोलून मार्ग काढू शकतो असे त्याला वाटत असे. हे जे काय कॅरेक्टर आहे स्वामी, हे या पाठामध्ये आर के नारायण यांनी थोडक्यात मांडलेलं आहे. आ लिटल बिट अबाउट द बुक, या पुस्तकाविषयी थोडी माहिती. आ लिटल बिट अबाउट द बुक मीन्स द ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट द बुक. थोडक्यात माहिती याच्यामध्ये जी काय तुम्हाला सांगितलेली आहे ती आता 1 by 1 पॅसेजच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहिजे. म्हणजे पुस्तकाबद्दल जी काही थोडीशी माहिती आहे ती तुम्हाला इथं रायटर आर के नारायण हे सांगू लागलेले आहेत. नाव एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स, सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लॅन्स इन टू द बुक without mentioning any events or plots of the story. पहा, पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर
त्याने कथेचे सार हे अत्यंत बिघडून गेल्यासारखे होईल. त्यामुळे मी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकत आहे किंवा ते टाकणं अत्यंत योग्य होईल असं आर के नारायणचं मत आहे. नाव Swami is a mischievous little kid about 10 years old and living in an era where India was under the British rule. स्वामी हा जो काही 10 वर्ष वयाचा मुलगा आहे की भारतावर ब्रिटिशांची जेव्हा सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. मीन्स दिस स्टोरी इज अ स्टोरी ऑफ अ ब्रिटिश रूल or at that time India was under the control of a British government. Swami is a mischievous little kid of about 10 years old. 10 वर्ष वयाचा स्वामी हा एक खोडकर मुलगा आहे आणि त्याच्या वयाच्या इतर मुलासारखाच तो खोडकर आहे. He was a very mischievous little kid and living in the era म्हणजे कालखंड पिरियड म्हणतो आपण त्याला, where इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल और अंडर द गव्हर्मेंट ऑफ ब्रिटिश लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज. आणि त्या वयाचे 10 वर्ष वयाचे जे काही मुलं असतात की जे अत्यंत खोडकर असतात, मिसचिवस असतात, खोडकर और त्याला आपण नॉटी बॉय असं सुद्धा म्हणू शकतो. नाव लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज स्वामी इज अ किड who cannot stay at one place. तो एका जागावर कधी थांबत नव्हता. He was always busy to wander here and there. तो नेहमी इकडून तिकडे भटकत असे, एका जागेवर तो थांबत नव्हता, असा तो नॉटी बॉय होता. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, त्या वयोगटातले जे काही मुलं आहेत की 10 वर्ष वयाचे त्यांच्यासारखाच तो होता. स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. एका जागावर तो थांबत नसे, नेहमी इकडून तिकडे भटकंती करीत असे. अँड ॲब्सोल्युटली हेट्स अ स्कूल. आणि त्याला विशेष करून शाळा ही त्याला आवडत नसे, म्हणजे शाळा अजिबात न आवडणारा असा तो स्वामी होता. ही हेट्स ऑलरेडी स्कूल, म्हणजे शाळेला तो अगोदरपासूनच किंवा शाळेला तो नेहमीचे इतर जे काही मुलं असतात त्याप्रमाणे तो शाळेचा तिरस्कार करत होता. ही हेट्स अ स्कूल इवन वर्स मॅथमॅटिक्स. मीन्स ही हेट्स नॉट ओनली स्कूल बट ऑल्सो मॅथमॅटिक्स. शाळेचा तो तिरस्कार करतच होता, परंतु गणित हे त्याला अजिबात आवडत नव्हते. म्हणजे गणिताचा अतिशय त्याला तिटकारा असणारा जो काही तर मुलगा होता. नाव ही हेट्स school as well as mathematics. School is his absolute nightmare. School is according to Swami is a nightmare. आणि स्कूल हे जे काय तर अत्यंत अवघड अशा पद्धतीचा अनुभव आहे, अत्यंत त्याला भयानक अनुभव, म्हणजे शाळेचा तो तिरस्कार करत होता. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस kid and how he constantly gets into a trouble and gets a good beating from his father. आणि त्यामुळे या स्टोरीमध्ये अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की शाळेचा तिरस्कार, अत्यंत खोडकर, एका जागेवर न बसणारा असा असल्यामुळं त्याला नेहमी त्याच्या वडिलाकडून त्रास म्हणजे मार खावा लागत असे. आणि अशा वृत्तीमुळं ही गेट्स कॉन्स्टंटली इंटू अ ट्रबल, की तो नेहमी संकटामध्ये पडत असे. अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज पॅरेंट्स और हिज फादर. पहा, या कथेमधून असं समोर आलं आहे की तो नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलाकडून मार खातो. नाव स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड. स्वामी हा एक अतिशय बडबड्या मुलगा आहे की टॉकेटिव्ह म्हणतो आपण त्याला. व्हॉट अ टॉकेटिव्ह लिटल किड स्वामी इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑफ दिस स्टेटमेंट. नाव स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज अ वे ऑफ फेसिंग लाईफ. स्वामी हा एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे आणि आयुष्यात काहीही घडले
तरी त्याला सामोरे जाण्याची त्याची जी काय तर समोर जायची त्याची ही तयारी. ही फेस एनी प्रॉब्लेम ऑफ लाईफ इवन दो ही वॉज 10 years ओल्ड बॉय. जरी 10 वर्ष वयाचा असला तरी तो कसल्याही प्रकारचे जर समजा त्याला संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जायचं आणि त्याबद्दल बोलत राहायचं ही त्याची वृत्ती होती. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, सतत बोलत राहायची अशी त्याची पद्धत आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे, आणि परंतु सत्य जे काय ट्रूथ आहे, परंतु सत्य त्याला अवघड वाटत असे किंवा सत्य हे अत्यंत अवघड आहे, कठोर आहे आणि त्या मार्गाने समजते असा त्याचा विश्वास होता. ॲज मेनी टीन म्हणजे किशोरवयीन मुलं. ॲज अ मेनी टीन्स बॅक देम ऑल ही वॉन्ट्स टू डू इज अ प्ले अंडर द सन. आणि त्या काळातले जे काही इतर किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासारखा त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने किक समथिंग, वस्तू लाथेने उडवणे, क्लाइम ऑन अ ट्री और क्लाइम अ ट्री, झाडावर चढणे, ब्रेक समथिंग, काहीतरी मोडून टाकणे, अँड हॅरॉस समबडी. हॅरॉस मीन्स टू ट्रबल, एखाद्याला त्रास देणे ही त्याची वृत्ती होती. अनलाईक अ किड्स टुडे, की जे काय आत्ताचे जे काय मुलं आहेत त्यांचीसुद्धा आजकालच्या मुलांना जशा पद्धतीची ह्या खेळण्याची वगैरे काहीतरी मोडण्याची जी काही तर सवय त्या पद्धतीचा तो होता. धिस इन फॅक्ट वॉज अँड इन अ मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज नाव द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. जे काही तंत्रज्ञान आहे म्हणजे आजकालच्या मुलांना जे वाटत नाही की हे मोडावं ते मोडावं अशा पद्धतीचा तो नव्हता. खरं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे हे असेच असते, परंतु भारतात आज हे अनेक ठिकाणी तसे दिसते. पहा इथं एक फॅक्ट सांगितला आहे. अँड इन अ मोस्ट पार्ट्स ऑफ आवर इंडिया स्टील इज, म्हणजे आत्ताही आर के नारायणचं एक पर्सनल मत असं आहे की आतासुद्धा मुलं हे त्या स्वामीसारखे आहेत. द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोविंग अप टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. आणि मुलाच्या आयुष्यामध्ये जे काही टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान हे नसते. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले अ हॅवॉक, आणि फक्त दंगामस्ती करणे यामध्ये त्यांना जो काय तर रस असतो, आनंद असतो. इन व्हॉट वेज इन अ स्वामी इज अ टिपिकल बॉय. स्वामी इज अ टिपिकल बॉय. आणि असं असलं तरी स्वामी हा मोठा होत असताना अशा प्रकारचा मुलगा होता. इन व्हॉट वेज, असं असलं तरीसुद्धा, ऑर इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स. आणि अशा पद्धतीने तो वाढत होता. स्वामी हा मोठा होत असतानाही कशा प्रकारचा मुलगा होता. नाव इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years ओल्ड माइंड. आणि इथं हिअर आर के नारायण टेल्स टू आस, आपल्याला असं सांगतायत की हिज वर्किंग, what was his working in that period of 10 years old mind. 10 वर्ष वयाचा मुलगा या स्वामीच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तो कसा विचार करतो यावरही त्यांनी इथं लिखाण केलेलं आहे. एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली, म्हणजे त्यांचं जे काही मत आहे आनंददायी मत त्यांनी इथं मांडलेलं आहे. नाव ही एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज अ पर्स्पेक्टिव्ह एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट
हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. आणि त्यांचं जे काही विश्व आहे, म्हणजे हे 10 वर्ष वयाचे जे काही मुलं आहेत त्यांचं जग हे कशा प्रकारचं असतं आणि जगाकडे ते कोणत्या दृष्टीने पाहतो त्याच्या मुळाशी जाऊन त्यांनी सखोल वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे, या स्वामी अँड फ्रेंड्स या नॉव्हेलमध्ये केलेलं आहे. नाव द रीडर does feel like a Swami and gets a very attached with the character as the story progress. आणि जसजशी कथा ही पुढे जाते तसतसे जे काय वाचक आहेत हे स्वतःला स्वामीमध्ये पाहू लागतात. स्वामीमध्ये ते स्वामीचं जे काय कॅरेक्टर आहे ते त्यांना जास्त समजू लागतं. दॅट्स द मॅजिक ऑफ द स्टाईल ऑफ आर के नारायण. आणि हीच आर के नारायण यांच्या लिखाणाची खास जी काय आहे तर जादू आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट ऑफ स्वामी अँड हिज फ्रेंड्स ऑर स्वामी अँड फ्रेंड्स is also a significance of the book. Significance. What is the importance of the book? What is the significance of the book? या पुस्तकाचं काय वैशिष्ट्य आहे, या पुस्तकाचं जे काय महत्त्व आहे यावर हे जे काय आर के नारायण, राशीपुरम कृष्णा स्वामी नारायण हे आपल्याला सांगतायत की स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom. म्हणजे स्वामी आणि मित्र हे आर के नारायण यांचे जे काही पुस्तक आहे हे पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर जे काही किशोरवयीन मुलं आहेत की त्यांच्याबद्दल ही कथा सांगते. बट द वर्क attributes a lot of literary values even if it is a teen book. जरी हे किशोरवयीन मुलांचे पुस्तक असलं स्वामी अँड हिज फ्रेंड्स तरीसुद्धा नखशिकांत टॉप टू बॉटम मीन्स स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत वाचकाला खिळून ठेवते अशा पद्धतीचं हे जे काय वाङ्मयीन महत्त्व या पुस्तकाचं आहे. मीन्स लिटररी व्हॅल्यू हे जे काही वाङ्मयीन महत्त्व आहे हे वाङ्मयीन महत्त्व या पुस्तकाचं आहे. आणि ही जी काही स्टाईल आहे ही फक्त आर के नारायण हेच करू शकतात. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि मित्र हे जे काही पुस्तक आहे, ही जी काही नॉव्हेल आहे, ही जी काही कादंबरी आहे ही मुलासाठी आणि खास करून जे काही किशोरवयीन मुलं आहेत यांच्यासाठी असलेले एक अतिशय उत्तम साहित्य आहे. ॲल्सो द बुक इज वाईडली used in the ASEAN content as a study text for the students who study a literature as a subject at a school. आणि हे जे काही पुस्तक अत्यंत अतिशय उत्तम वाचन साहित्य आहे म्हणता येईल याला. आणि आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. नाव धिस इज अ टेक्स्ट बुक फॉर ASEAN कंटेंट ॲज अ स्टडी फॉर दी स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर. जे लिटरेचरचा अभ्यास करतात, साहित्याचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक सब्जेक्ट ऑफ स्कूल और सब्जेक्ट ॲट स्कूल म्हणजे शाळेमधील जे काही अभ्यासाचं पुस्तक म्हणजे अभ्यासाला स्टडीला हा स्पेशल त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. नाव धिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ अ हेवी ग्रामर अँड अ टेक्निकल जॉर्गन. म्हणजे जे काही टेक्निकल तांत्रिक जे काय अस्पष्ट बोली आहे आणि जे काही हेवी ग्रामर आहे हे ग्रामर असलं तरीसुद्धा ते अभ्यासाला विद्यार्थ्यांसाठी आहे. ॲक्च्युअली द ट्रूथ इज अ कॉन्ट्ररी टू धिस. पहा स्वामी आणि हे जे काय त्याचे मित्र आहेत हिज फ्रेंड्स
या पुस्तकाबद्दल बोलताना आर के नारायण आपल्याला असं सांगतात की तांत्रिकदृष्ट्या अस्पष्ट बोली जरी असली तरीसुद्धा आणि जे काही हेवी ग्रामर याच्यामध्ये असलं तरीसुद्धा ते विद्यार्थ्यांना खूप प्रिय आहे. नाव स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिम्पल इंग्लिश. स्वामी अँड हिज फ्रेंड्स हे अतिशय सुलभ इंग्रजी भाषेमध्ये अतिशय सिंपल लँग्वेजमध्ये आर के नारायण यांनी लिहिलेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिंपल इंग्लिश. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ such a literary genius such as like आर के नारायण. आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यकाने ते लिहिलेले आहे आणि त्यावर विश्वास बसत नाही की आर के नारायण यांनीच हे लिहिलेलं आहे असा विश्वास बसत नाही. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ अ प्लेन अ सिम्पल. आणि इंग्लिश याच्यामध्ये जी काही इंग्रजी भाषा जी यामध्ये यूज केलेली आहे ती अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्द नसणारी म्हणजे हेवी वर्ड्स याच्यामध्ये नसणारी अशा पद्धतीची अत्यंत सोपी वाक्यरचना सोपी जी काही भाषाशैली आहे ही आर के नारायण यांनी वापरलेली आहे. विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स की जे गोंधळात टाकणारे शब्द आहेत हे यामध्ये नाही आहेत. विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. मुलांच्या दृष्टीनं जे काय हार्ड वर्ड्स म्हणतो ते हार्ड वर्ड्सचा उपयोग न करता समावेश न करता आर के नारायण यांनी या इंडियन इंग्लिश लिटरेचरमध्ये जे काही स्वामी अँड हिज फ्रेंड्स ही जी काही नॉव्हेल आहे ही लिहिलेली आहे. ॲक्च्युअली धिस पार्ट इज ऑल्सो टेकन फ्रॉम स्वामी अँड हिज फ्रेंड्स. That's why the title of our lesson is Swami and Friends. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. आणि त्यामुळे म्हणजे there are no any hard words. The language is also very simple. The sentences which is also included in the story is also very simple. And that's why the simplicity of the book is also this. त्यामुळे अत्यंत साधेपणा हे या पुस्तकाचं हे जे काही तर वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे हे पुस्तकाचे जे काय वाचन हे अत्यंत सोपं आपल्याला जाऊ शकतं आहे. नाव इट इज मेन्शनड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवियस. आणि पुस्तकाच्या वर्णनात पुस्तक वाचताना वर्णन त्याचं होत असताना असं म्हटलेलं आहे की एक 10 वर्षाचा जो काही खोडकर मुलगा आहे की त्याविषयीही जो काही ओल्ड इंडियन बॉय 10 वर्ष वयाचा 10 years ओल्ड इंडियन बॉय 10 वर्ष वयाचे जे काय भारतीय मुलं आहेत त्याविषयी यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुअन्स धिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिसचिव्हियस चिल्ड्रन. आणि आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर त्याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक हे चिंतितही होऊ शकतात किंवा आधीच ऑलरेडी मिसचिव्हियस जे काही चिल्ड्रन असतात आणि त्यावरच हे पुस्तक लिहिल्यामुळं परत ते जास्त जे काय तर नॉटी बनू शकतात असा काही पालकांचा जो काय तर समज होईल. बट द बुक इज ॲज सच दॅट इज इनकम्पन्सेस द मिसचिफ ऑफ द किड्स इन अ फ्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे इनकम्पन्सेस म्हणजे त्याच भोवती जे काय तर प्रश्नाभोवती जे काय तर आपण जाऊ म्हणजे चिंतित होऊ, परंतु मुलाच्या खोड्या ह्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या
असल्याचे या पुस्तकातून दर्शविलेले आहे. आणि त्यामुळे खोड्या आणि मस्ती करणारा जो काही स्वामी आहे हा अत्यंत एक दयाळूसुद्धा होता आणि प्रेमळ आणि हळवासुद्धा होता. हे सुद्धा जे काही चित्रण ज्याला आपण रेखाचित्र म्हणतो ते यामध्ये विशद केलेले आहे. ॲल्सो ॲमिडीज ऑल दी मिस्चिवियस अँड naughtiness we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually a very sensitive, अत्यंत हळवा, प्रेमळ आणि जो का खोडसळ जरी असला तरीसुद्धा अत्यंत सेन्सिटिव्ह, संवेदनशील आणि प्रेमळ अशा पद्धतीचा हा सुद्धा स्वामी होता. हे सुद्धा त्यामधून विशद केलेले आहे. इट इज ऑल्सो नोन अ फॅक्ट दॅट मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल. आणि जरी खोडकर असलं, जरी खोडसाळ वृत्ती असली मुलांच्या मध्ये, तरीसुद्धा असे मुलं हे जास्त मोस्ट सेन्सिटिव्ह, जे काही जास्त संवेदनशील आणि जो काही तर प्रेमळ असतात, लविंग पीपल ऑफ ऑल, सर्वांशी प्रेमळपणाने सुद्धा वागू शकतात. हे सुद्धा आर के नारायण यांनी इथं आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्याचं जे काय इम्पॉर्टंट टास्क आर के नारायण यांनी या स्टोरीमधून, या कथेमधून आपला सर्वांना वाचकांना केलेला आहे. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. आणि शेवटी असं सांगितलेलं आहे की म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तर हे जे काही पुस्तक आहे की ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे, ज्यांना वाचनाचा केवळ आनंद घ्यायचा आहे, और हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा ज्यांना इंग्रजीचे कौशल्य, रीडिंग स्किल वाढवायचे, अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी आहे. आणि अतिशय उत्तम वाचनानुभव यामधून मिळतो आपल्याला. इंग्लिश जे काय तर इम्प्रूव्ह यामधून होऊ शकते. नाव द लास्ट पॉईंट ऑफ द रिव्ह्यू इज ऑल्सो दॅट. आणि शेवटचा याच्यामधला जो काय पॉईंट आहे आणि तो पॉईंट म्हणजे अबाउट दी ऑथर, अबाउट फ्यू इन्फॉर्मेशन ऑफ आर के नारायण. नाव द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स is India's one of the greatest authors of all time. आणि आर के नारायण हे भारतातील जे काही सर्वकालीन महान लेखकांच्या पैकी एक आहेत. आर के नारायण or the author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time. आर के नारायण पहा, आर के नारायणच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर भारतातील सर्वकालीन महान लेखकांच्या पैकी आर के नारायण हे एक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स. आर के नारायण हे पुस्तक जेव्हा त्यांनी लिहिलं की तेव्हा जे काय ब्रिटिश सत्ता काळामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज ever produced, and this book in a particular captures the essence of India under a British ruling and the mind and life of a typical teenage kids. हे ब्रिटिश काळातील वातावरणामध्ये आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्यांचे जे काय आयुष्य याचा आशय सांगणारे की एक टिपिकल टीनेज किड्स कशा पद्धतीचे असू शकतात यावर प्रकाश टाकणारे हे जे काय तर स्वामी अँड किड्स हे पुस्तक आहे. ऑदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण include
आणि आर के नारायण यांचं जे काय इतर जे काय लिखाण आहे त्याबद्दल जर याच्यामध्ये समावेश केला तर मालगुडी डेज अ व्हेरी फाईन अँड इंटरेस्टिंग बुक ऑफ आर के नारायण, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोअर लिटररी वर्क्स. एक मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि दी रामायण. एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य आपण त्याला म्हणतो, अ ग्रेट इंडियन इपिक्स म्हणतो, अ शॉर्टन अ मॉडर्न प्रोज व्हर्शन ऑफ द इंडियन इपिक अँड द महाभारता. म्हणजे महाभारत, रामायण, मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स हे या पद्धतीचे बरेचसे जे काय पुस्तक आहेत हे त्यांनी लिहिलेले आहेत. जे काय महाकाव्यसुद्धा त्याचीसुद्धा जे काय संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य त्याचीसुद्धा जे काय उल्लेखनीय साहित्यकृती आर के नारायण यांची आहे. ॲक्च्युअली ही रोट नियर अबाउट 34 बुक्स. जवळपास त्यांनी 34 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यापैकी इथं हे थोडे तुम्हाला दिलेले आहेत की रामायण, महाभारत ही तर एक ग्रेट इपिक्स आहेत. मालगुडी डेज अँड द गाईड इज ऑल्सो द एक्स्ट्रा. नाव द मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. गो टेक a look at them if you are interested. आणि आपणाला जर आवड असेल तर हे पुस्तक, हे जे काही साहित्य आहे हे आपण जरूर वाचा. पहा, द मॅसेज ऑफ आर के नारायण is also very simple. This is our study book. But if we have a few time in a summer vacation, we also actually read the Malgudi Days, the Guide, the Painter of Science and the Ramayana and Mahabharata also. Now we shall stop here and let us continue the next lecture. Thank you.